नमस्कार. लायब्ररी सायन्स एट नेट लर्निंग या चॅनलमध्ये मी मनीषा बांगर तुमचं स्वागत करते. आता सेट एक्झाम जवळ आलेली आहे. अभ्यासाला जोरात लागा. सगळ्यांना अभ्यास करण्यासाठी बेस्ट ऑफ लक. आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात प्रथम पाहायला मिळतील. आज आपण या व्हिडिओमध्ये UGC नेटचा डिसेंबर 2014चा सेकंड पेपर सॉल्व्ह करणार आहोत. चला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, who introduced the concept of knowledge industry? नॉलेज इंडस्ट्री ही कॉन्सेप्ट कुणी इंट्रोड्यूस केली? आन्सर आहे बी, फिटस मॅशलॉक. या आधी हा क्वेश्चन आलेला आहे. हु इंट्रोड्यूस द कॉन्सेप्ट ऑफ नॉलेज इंडस्ट्री? फिटस मॅशलॉक. क्वेश्चन नंबर 1, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, when the last print version of Encyclopedia Britannica was published? when म्हणजे केव्हा? when the last print version of Encyclopedia Britannica was published. लास्ट प्रिंट व्हर्जन कोणती होती? कशाची? एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची लास्ट प्रिंट व्हर्जन कोणती होती असा क्वेश्चन आहे. आन्सर आहे बी, 2010. 2010 साली एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाची लास्ट व्हर्जन निघालेली आहे. म्हणजे लास्ट व्हर्जन काय झालेली आहे? लास्ट प्रिंट व्हर्जन पब्लिश झालेली आहे. क्वेश्चन नंबर 2, आन्सर बी. आणि आता बघा, त्याच्यानंतर 2010 नंतर 2012 पासून काय झालेलं आहे? एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ही ऑनलाईन झालेली आहे. हा पण क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. बघा, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ही ऑनलाईन केव्हापासून झाली असा जर क्वेश्चन आला सेट किंवा नेट या दोन्ही एक्झामला, तर त्याचा आन्सर आहे 2012. 2012 साली एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका ही काय झालेली आहे? ऑनलाईन झालेली आहे. आणि क्वेश्चन काय विचारला होता? वेन द लास्ट प्रिंट व्हर्जन ऑफ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका वॉज पब्लिश? 2010. क्वेश्चन नंबर 2, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, आयडेंटिफाय द प्लेस वेअर इफ्ला वॉज फर्स्ट फाउंडेड. आन्सर बी, एडिनबर्ग, स्कॉटलंड. आधी इफ्ला कुठे होतं? इफ्ला पहिल्यांदा कुठे होतं? तर त्याचा आन्सर आहे एडिनबर्ग, स्कॉटलंड. आणि आता कुठे आहे इफ्लाचं प्लेस? तर द हेग, नेदरलँड. आता जर हा क्वेश्चन आला की आता कुठे आहे, तर त्याचा आन्सर येणार द हेग, नेदरलँड. आणि या आधी कुठं होतं? तर एडिनबर्ग, स्कॉटलंड इथे होतं. क्वेश्चन नीट समजून घ्या. आयडेंटिफाय द प्लेस वेअर इफ्ला वॉज फर्स्ट फाउंडेड. त्यांनी फक्त फर्स्ट दिल्यामुळं त्याचा आन्सर येणार एडिनबर्ग, स्कॉटलंड. आणि जर फर्स्ट दिलं नसतं तर त्याचा आन्सर काय आलं असतं? द हेग, नेदरलँड. क्वेश्चन नंबर 3, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इन्फॉर्मेशन फॉर ऑल प्रोग्राम IFAP चा फुल फॉर्म आहे आणि हा फुल फॉर्म देखील आलेला आहे. IFAP इन्फॉर्मेशन फॉर ऑल प्रोग्राम वॉज लॉन्च बाय. आन्सर डी, युनेस्को. IFAP कुणी लॉन्च केलेला आहे? युनेस्कोनी लॉन्च केलेला आहे. क्वेश्चन नंबर 4, आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, a cross reference that gives an indexer complete control over the cross reference of an index is known as. Answer D, cross reference. Inverted cross reference. A cross reference that gives an indexer complete control over the cross reference of an index is known as inverted cross reference. Question number 5, answer D. Next question number 6, DMAIC is the acronym for. DMAIC means काय? तर त्याचा आन्सर आहे बी, डिफाईन, मेजर, ॲनालिसिस, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. IMP अतिशय IMP क्वेश्चन आहे, व्हेरी IMP क्वेश्चन. DMAIC is the acronym for डिफाईन, मेजर, ॲनालिसिस, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. डिफाईन, मेजर, ॲनालिसिस, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल, DMAIC. क्वेश्चन नंबर 6, आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, अ टेम्पलेट इज अ स्ट्रक्चरल स्पेसिफिकेशन. हा पण क्वेश्चन याआधी आलेला आहे नेट एक्झामला. अ टेम्पलेट इज द स्ट्रक्चरल स्पेसिफिकेशन. क्वेश्चन नंबर 7, आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8,
The mode of displaying graphic information pixel by pixel is the bits is the main memory is bit mapping. बघा हा क्वेश्चन तीनदा रिपीट झालेला आहे. मी जेवढे व्हिडिओ केलेले आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन तिसऱ्यांदा आलेला आहे. अतिशय एमपी क्वेश्चन, कारण खूप वेळा रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं शॉर्ट ट्रिक्स एवढंच लक्षात ठेवायचं. फिक्सल बाय फिक्सल इज मेन मेमरी इज द बिट मॅपिंग. क्वेश्चन नंबर 8 आन्सर बी. Next question number 9. Delphi technique was first discussed in a monograph by O. Helmer. डेल्फी टेक्निक ही पहिल्यांदा डिस्कस कोणी केलं होतं? डेल्फी टेक्निक या बाबतीत, डेल्फी म्हणजे भविष्यकाळातील तंत्र आहे डेल्फी टेक्निक हे. तर ओ हेल्मर यांनी पहिल्यांदा काय केलं होतं? डिस्कस केला होता. मोनोग्राफ त्याचा डिस्कस केलेला होता. क्वेश्चन नंबर 9 आन्सर ए. नेक्स्ट Question number 10. The service that helps the student to acquire soft skills, writing skills and job oriented skills is a career guidance. The service that helps the students to acquire soft skills, writing skills and job oriented skills is career guidance. Question number 10 answer B. ज्या स्टुडंट्समध्ये ज्या रायटिंग स्किल्स असतात, सॉफ्ट स्किल्स असतात आणि जॉब ओरिएंटेड ज्या स्किल्स असतात त्या कशासाठी केल्या जातात? करिअरचं गायडन्स करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 10 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा SDP फुल फॉर्म आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर पब्लिक लायब्ररीज इन इंडिया इज इनॅक्टेड बाय. Skill Development Program SDP for Public Libraries in India is enacted by answer C. राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. हा SDP हा प्रोग्राम आहे तो कोणाचा आहे? पब्लिक लायब्ररीने केलेला राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. क्वेश्चन नंबर 11 आन्सर सी. याच्यामध्ये हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑफ पब्लिक लायब्ररीज इन इंडिया इज इनॅक्टेड बाय राजाराम मोहन रॉय लायब्ररी फाउंडेशन. क्वेश्चन नंबर 11 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. त्याचा आन्सर आहे बी. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट आर द असोसिएट विथ प्रोफेशनल एथिक्स? आन्सर अकाउंटेबिलिटी अँड हाय क्वालिटी सर्व्हिस. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट्स आर असोसिएटेड विथ प्रोफेशनल एथिक्स? First, accountability and third, high quality service. Question number 12, answer B. First and third are correct. Next question number 13. Which of the following are characteristics of a review? Review चे वैशिष्ट्य काय आहेत? Review type service चे असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे C. First, second and third are correct. Analysis and research topic indicate interrelation of ideas and present and integrated pictures of development and program. Which of the following रिव्ह्यूचे वैशिष्ट्य काय आहेत? Analysis and research topic indicate interrelation of ideas and present and integrated pictures of development and program. Question number 13 answer C. First, second and third are correct. Next question number 14. त्याचा आन्सर आहे डी. An alerting service is the digital environment of offer through. त्याचा हा बघा हा क्वेश्चन आलेला आहे. आन्सर आहे डी. RSS फील्ड, त्याच्यानंतर ईमेल अँड बुलेटिन बोर्ड. ह्या तिन्ही काय आहेत? अलर्टिंग सर्व्हिस आहेत. RSS फील्ड, ईमेल अँड बुलेटिन बोर्ड. An alerting service in digital environment in offer through RSS field, email and bulletin board. Question number 14 answer D. First, second and 4 are correct. Next question number 15. The important methods of measuring impact factor of any information retrieval information are C. Precision rate and recall
रेट. बघा याच्यामध्ये माहिती आहे इम्पॅक्ट फॅक्टर ज्यावेळेस आपण इन्फॉर्मेशन रिट्रीवल माहिती प्रतिप्राप्तीची ज्यावेळेस आपण मूल्यमापन करतो, माहिती प्रतिप्राप्तीच्या मूल्यमापनाच्या साधनामध्ये काय काय येतं तर रिकॉल अँड प्रिसिजन. रिकॉल आणि प्रिसिजन ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. क्वेश्चन नंबर 15 आन्सर सी सेकंड अँड थर्ड आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Question number 16. Which of the following are the standard TQM tools? TQM टूल्सचे खालीलपैकी कोणते स्टँडर्ड्स आहेत? त्याचा आन्सर आहे सी. फर्स्ट, थर्ड अँड फोर आर करेक्ट. पाय चार्ट, फिशबोन डायग्राम अँड पेरेंटो चार्ट हे काय आहेत? TQM टूल्स आहेत. TQMचा फुल फॉर्म टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. TQMची संकल्पना प्रथम कुणी मांडली? ब्रेन स्टॉर्मिंग यांनी ही संकल्पना प्रथम मांडलेली आहे. आणि त्याचे टूल्स कोणते आहेत? पाय चार्ट्स, त्याच्यानंतर फिशबोन डायग्राम अँड पेरेंटो चार्ट हे काय आहेत? विच ऑफ द फॉलोइंग्स आर स्टँडर्ड ऑफ TQM टूल्स. स्टँडर्ड काय आहेत? TQM टूल्सचे स्टँडर्ड्स आहेत पाय चार्ट्स, फिशबोन डायग्राम अँड पेरेंटो चार्ट्स. क्वेश्चन नंबर 16 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 त्याचा आन्सर आहे डी. विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द इम्प्लिकेशन ऑफ स्टँडर्ड फॉर नेटवर्क्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. आन्सर डी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. CNI अँड W3C ह्या काय आहेत? स्टँडर्ड फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आहेत. CNI ची स्थापना 1990 साली झाली. CNI चा फुल फॉर्म कोलेशन फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन. अतिशय IMPI याचा फुल फॉर्म विचारला गेलेला आहे. CNI चा फुल फॉर्म कोलेशन फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन. नोट डाऊन करून ठेवा. CNI चा फुल फॉर्म कोलेशन फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन. आणि W3C वर्ल्ड वाईड वेब 3 कन्सोर्शियम हा W3C चा फुल फॉर्म आहे. आणि CNI ची संकल्पना 1990 साली मांडली गेली. क्वेश्चन नंबर 17 आन्सर डी. फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. हे काय आहेत? स्टँडर्ड फॉर नेटवर्क इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. आयडेंटिफाय द कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर फ्रॉम द फॉलोइंग. आपण क्वेश्चन आलेला आहे खालीलपैकी कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कोणते आहेत असा क्वेश्चन आहे. आन्सर आहे बी. द्रुपल अँड जुमला. द्रुपल आणि जुमला ह्या काय आहेत? कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर्स आहेत. आणि मग एव्हरग्रीन आणि न्यूजनलीप हे काय आहेत? इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ह्या क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चनची तयारी होते. खालीलपैकी कोणते कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे द्रुपल अँड जुमला. आणि एव्हरग्रीन आणि न्यूजनलीप हे काय आहेत? इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. लक्षात ठेवा किंवा हेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. असेच एका क्वेश्चनपासून 2 क्वेश्चनची तयारी करण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून लाईक करा. चला क्वेश्चन नंबर 18 आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. आयडेंटिफाय द ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर लायब्ररी मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणते ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे असा क्वेश्चन आहे. तर त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट अँड फोर आर करेक्ट. न्यूजनलीप अँड कोहा हे काय आहेत? ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. कोहाची स्थापना 1999, न्यूजनलीप 2005, लिप्साय 1984 माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते, आणि सोल 2000. आणि क्वेश्चन काय विचार पुन्हा एकदा सांगते. न्यूजनलीप 2005, सोल 2000, लिप्साय 1984 आणि कोहा 1999. आणि क्वेश्चन असा विचारला होता की खालीलपैकी कोणते ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. त्याचा आन्सर आहे डी. फर्स्ट अँड फोर आर करेक्ट. न्यूजनलीप अँड कोहा. क्वेश्चन नंबर 19 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. द व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन डिपेंड ऑन इट्स एज अँड द टाइम इट इज सोल्ड अँड रिझन नेवर इन्फॉर्मेशन टेंड टू हॅव मोर व्हॅल्यू. त्याचा आन्सर आहे सी. ए फॉल्स बट आर इज ट्रू.
हे फॉल्स आहे आणि हे ट्रू आहे. म्हणजे काय त्यांनी सांगितले, प्री स्क्वेअर डिपेंड जी आहे द व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन ही डिपेंड कशावर असते, एज आणि टाईमवर. हे चुकीचं आहे. आणि नेवर इन्फॉर्मेशन टेंड टू हॅव मोर व्हॅल्यू हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 20 आन्सर सी, ए फॉल्स बट आर इज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21, लायब्ररी लेजिस्लेशन इज नॉट द requisite for providing free library service, and reason, there are state union territories that are the advantage in public library service without library legislation. हे काय सांगितले, रिक्विस्टिट म्हणजेच काय, रिक्विस्टाईट मीन्स गरज, मूलभूत गोष्ट, प्रोव्हाइडिंग लायब्ररी करण्याची ही मूलभूत गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि ह्या काय आहेत, विदाऊट आपल्या पब्लिक लायब्ररीमध्ये सुद्धा काय पाहिजे, लायब्ररी लेजिस्लेशन म्हणजेच कायदाही असलाच पाहिजे. क्वेश्चन नंबर 21 आन्सर सी, बोथ ए अँड आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 हा रॉंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 23 पाहूया. Abstract are precision representation of the content of a document, and reason, researcher have time constraint to go through the original articles. Answer B, both A and R true. Next question number 24. To increase the specificity, we need to accept long notation, and reason, an important quality of notation is brevity. Answer D, both A and R true, but R is not correct explanation of A. हे दोन्ही कसे आहेत, ट्रू आहे, फक्त त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते त्याला साजेसं नाही. क्वेश्चन नंबर 24 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. Knowledge organization and knowledge management are conceptually one and the same, and simple knowledge organization system SKOS is designed for knowledge management. हे बघा, सिंपल नॉलेज SKOS फुल फॉर्म काय आहे, हा फुल फॉर्म आहे, आलेला आहे याच्या आधी. SKOS फुल फॉर्म सिंपल नॉलेज ऑर्गनायझेशन सिस्टीम. हे काय केलं जातं, डिझाईन कशासाठी केलं जातं, फॉर नॉलेज मॅनेजमेंट याच्यासाठी केलं जातं. त्याच्यानंतर जोड्या लावासाठी आलेला आहे. SKOS हे काय आहे, W3C यांनी मॅनेज करतं, आणि ती काय आहे, एक कंट्रोल व्होकॅब्युलरी आहे. हे पण लक्षात ठेवा. SKOS म्हणजे सिंपल नॉलेज ऑर्गनायझेशन सिस्टीम, W3C अँड कंट्रोल व्होकॅब्युलरी. क्वेश्चन नंबर 25 आन्सर डी. हे दोन्ही काय आहेत, फॉल्स आहेत. फक्त याच्यातून घेण्यासारखं काय आहे तुम्हाला, हा फुल फॉर्म आणि त्याच्यामध्ये जोड्या लावायला आलेले दोन क्वेश्चन, W3C अँड कंट्रोल व्होकॅब्युलरी. क्वेश्चन नंबर 25 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26. One of the key lessons of Web 2.0 era is that users can add value, and reason, Web 2.0 serve community of peoples and are created and maintained by and for the peoples. Answer C, A true but R is false. म्हणजेच वन ऑफ द की लेसन्स ऑफ वेब 2.0 इरा युजर्स कॅन ॲड व्हॅल्यू हे बरोबर आहे, आणि रिझन जे आहे ते चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 26 आन्सर सी, ए ट्रू बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. RSS is considered as an alternative to the current awareness service, and reason, RSS field enabled as to synthetic data automatically. दोन्ही कसे आहेत, ट्रू आहेत. RSS फील्ड हे काय आहेत, अलर्टिंग सर्व्हिसमध्येच विचारलं जातात. आताच बघा क्वेश्चन होता, अलर्टिंग सर्व्हिसमध्ये काय आलं होतं, RSS फील्ड, त्याच्यानंतर ईमेल अँड काय आलं होतं, बुलेटिन बोर्ड. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की पाठीमागेच या क्वेश्चनचा आन्सर आहे. हे दोन्हीही ट्रू आहेत. ही काय आहे, अल्टरनेटिव्ह टू करंट अवेअरनेस सर्व्हिस. मी आताच सांगितलं होतं, अल्टरनेटिव्ह टू करंट अवेअरनेस सर्व्हिसमध्ये काय काय येते, RSS फील्ड, ईमेल अँड बुलेटिन बोर्ड. क्वेश्चन नंबर 27 आन्सर ए.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. In the particular study, we may reject the alternative hypothesis. बरोबर आहे. And reason, in the same study, the null hypothesis is not rejected. हे दोन्हीही बरोबर आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय आहे, बरोबर आहे. इज द पर्टिक्युलर स्टडी वी मे रिजेक्ट द अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस. हायपोथिसिस म्हणजे गृहीतक. आणि इन द सेम स्टडी द नल हायपोथिसिस is not rejected. Question number 28. Answer C. Both A and R true, but and R is correct explanation of A. Next question. Question number 29. An electronic library may have both bound digital and converted digital document. And reason, a document stored in Unicode is same as storing and scan image of the document. Answer B. A true, but R is false. म्हणजेच हे युनिकोडचं जे स्टोरिंग कोण करतं, इफला करतं. इथं जर इफला असतं तर हेही बरोबर आलं असतं, परंतु इथं त्यांनी युनिकोड दिलेला आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. इफला करतं. डॉक्युमेंट जी इलेक्ट्रॉनिक लायब्ररीची जे डॉक्युमेंट्सचे इमेज आणि डॉक्युमेंट्स कोण करतं, इफला करतं. हे लक्षात ठेवा. इथे जर इफला असतं तर हे बरोबर आलं असतं, परंतु इथे त्यांनी दिलं युनिकोड म्हणजे म्हणून हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 29. आन्सर बी. ए ट्रू, बट आर इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, इयरनुसार लावायला सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा थर्ड इंडियन कॉपीराईट ॲक्ट. हा क्वेश्चन आलेला आहे आधी 1957. त्याच्यानंतर फोर्थ डिजिटल मिलेनियम कॉपीराईट ॲक्ट 1998. प्रत्येक सेट क्वेश्चनला हा क्वेश्चन येतोच बरं का, त्याच्यामुळे तुमचे 2 मार्क्स फिक्स आहेत. हा क्वेश्चन तोंडपाठ करून ठेवा. सेकंड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000 आणि राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. जे माझे व्हिडिओ रोज पाहत असतील त्यांना हा क्वेश्चन तोंडपाठ झाला असेल, कारण खूप वेळा खूप पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. आणि अशीच माहिती करण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 30. आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. हा रॉंग क्वेश्चन आहे, तरी मी तुम्हाला हे पब्लिक लायब्ररी ॲक्ट सांगते. छत्तीसगड पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2008, गुजरात पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2001, ओरिसा पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2002 आणि उत्तर प्रदेश पब्लिक लायब्ररी ॲक्ट 2005. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 32. त्याचा आन्सर आहे ए. अरेंज द स्टेज इन द प्रिपरेशन ऑफ द स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट. आणि स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्टची जोडी लावा आली होती कॅचिंग अप. लक्षात ठेवा. मी तुम्हाला आम्ही अभ्यास करत असताना ज्या क्वेश्चन पेपर्सचे खूप क्वेश्चन पेपर्स हाताळल्यामुळं त्याच्या प्रश्नामध्ये पण काय उत्तर लपलेलं असेल त्याचा शोध घेतलेला आहे. एवढी म्हणजे मेहनत करून आम्ही सेटनेटचा अभ्यास केलेला आहे. म्हणूनच मी तुम्हाला आज इथं थोडी तरी माहिती, जितकी मी काय 100% मी सुद्धा परिपूर्ण नाही, पण जेवढं मला सांगण्याचा मला प्रयत्न करता येतोय तेवढा तर मी तुम्हाला सांगते. स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट कॅचिंग अप. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट कॅचिंग अप. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, स्टेज प्रिपरेशन करायला सांगितलेले आहेत. फर्स्ट स्कोप डिटर्मिनेशन, त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ द कलेक्शन, नंतर अप्रेशल ऑफ इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन विथ द सब्जेक्ट एक्सपर्ट. याच्यामध्ये मी शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवली होती. स्कोप, त्याच्यानंतर कलेक्शन, एक मिनटं, स्कोप, त्याच्यानंतर कलेक्शन, त्याच्यानंतर अप्रेशियल आणि नंतर कन्सॉलिडेशन, अशी मी शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवली होती. स्कोप, कलेक्शन, अप्रेशियल अँड कन्सॉलिडेशन. SCAC असं जर केलं तर तुमच्या लक्षात राहू शकतंय. आणि स्टेट ऑफ द आर्ट रिपोर्ट कॅचिंग अप. क्वेश्चन नंबर 32. आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. बघा, हा सुद्धा रॉंग क्वेश्चन आहे. काही क्वेश्चन पेपरमध्ये खूप रॉंग क्वेश्चन असतात, पण त्या रॉंग क्वेश्चनचे मार्क्स पण तुम्हाला मिळतात. याच्यामध्ये बघा, FRBRची स्थापना 1998 साली झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34.
ह्या जोड्या लावायला सांगितल्यात. अरेंज द फॉलोइंग वेब ब्राउझर्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. खालीलपैकी जे वेब ब्राउझर्स आहेत ते काय करा, ह्याच्यानुसार लावा, असा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आहे डी. पहिल्यांदा थर्ड नेटस्केप नेव्हिगेटर 1994. त्याच्यानंतर फर्स्ट सफारी 2003. नंतर फोर्थ फायरफॉक्स 2004 आणि नंतर क्रोम सप्टेंबर 2008. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 34. अरेंज द फॉलोइंग वेब ब्राउझर्स इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. आन्सर डी. सेकंड पहिल्यांदा काय दिले त्यांनी, सेकंड नेटस्केप नेव्हिगेटर 1994. त्याच्यानंतर फर्स्ट सफारी 2003, सफारी 2003, फायरफॉक्स 2004 अँड नेटस्केप फायरफॉक्स 2004 अँड क्रोम 2008. क्वेश्चन नंबर 34 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 35. हे सुद्धा आपल्याला इयरनुसारच लावायचं आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार लावायला सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे सी. सॉरी, क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. फर्स्ट इंडेक्स मेडिकस 1879. हा पण क्वेश्चन आलेला आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्यानंतर फोर्थ मेडलर्स 1966. त्याच्यानंतर फर्स्ट मेडलाईन 1971 आणि पबमेड 2004. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. इंडेक्स मेडिकस 1879, मेडलर्स 1966, मेडलाईन 1971 आणि पबमेड 2004. क्वेश्चन नंबर 35 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 36. त्याचा आन्सर आहे सी. अरेंज द फॉलोइंग अकॉर्डिंग टू इयर ऑफ द ओरिजिन. हे पण काय करायचं आहे, इयरनुसार लावायचं आहे. स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी 1922-23. त्याच्यानंतर सेकंड लिब्रामेंट्री 1948. त्याच्यानंतर बिब्लोमॅट्रिक्स 1969. हा पण आलेला आहे क्वेश्चन. आणि नंतर वेबोमॅट्रिक्स 1995. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 36 आन्सर सी. फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर असं सरळच आहे. स्टॅटिस्टिकल बिब्लिओग्राफी 1922-23, लिब्रामेट्री 1948 रंगनाथन यांनी सांगितलेली आहे. बिब्लोमॅट्रिक्स 1969 ॲलन पिचर्ड आणि वेबोमॅट्रिक्स 1995. क्वेश्चन नंबर 36 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 37. हा सुद्धा रॉंग क्वेश्चन आहे, तरी तुम्हाला त्याचे इयर्स सांगते. खुदाबख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररी 1876. त्यानंतर अकॅडमी लायब्ररी दिल्ली, साहित्य अकॅडमी लायब्ररी दिल्ली 1954. रामपूर लाजा लायब्ररी 1774 आणि द एशियाटिक सोसायटी लायब्ररी 1804. हे सगळे इयर्स लक्षात ठेवा. इयर्स लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही, रॉंग जरी क्वेश्चन असला तरी. खुदाबख्श ओरिएंटल पब्लिक लायब्ररी 1876, साहित्य अकॅडमी लायब्ररी 1954, रामपूर रजा लायब्ररी 1774 आणि द एशियाटिक सोसायटी लायब्ररी 1804. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 38. त्याचा आन्सर आहे सी. ई कॉमर्स स्नॅपडील, ई गव्हर्नन्स G2 इनिशिएटिव्ह, ई एज्युकेशन शाश्वत आणि ई हेल्थ लिव्हिंग प्रोसेस. पुन्हा एकदा सांगते. क्वेश्चन नंबर 38. ई कॉमर्स स्नॅपडील, ई गव्हर्नन्स G2 इनिशिएटिव्ह, ई एज्युकेशन शाश्वत आणि ई हेल्थ लिव्हिंग प्रोसेस. क्वेश्चन नंबर 38 आन्सर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. त्याचा आन्सर आहे ए.
Books are for use. Books are for use. Long operating over. Every reader his her book. Freedom of access to information and knowledge. Every book its reader. Reference desks and libraries growing organism. Adapting to future needs. बुक्स आर फॉर यूज हा ग्रंथालयशास्त्रातील पहिलं सूत्र आहे. त्याचा आन्सर त्यांनी दिले लॉंग ऑपरेटिंग ओव्हर, म्हणजे खूप जास्त वेळ जर ग्रंथालय उघडं राहिलं तर काय होऊ शकतं, वाचकाला त्याचा उपयोग करता येतो पुस्तकाचा. एव्हरी रीडर हिज हर बुक. प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, फ्रीडम ऑफ ॲक्सेस अँड इन्फॉर्मेशन नॉलेज. अँड एव्हरी बुक इट्स रीडर. प्रत्येक ग्रंथाला देखील त्याचा वाचक मिळाला पाहिजे. त्यासाठी काय, रेफरन्स डेस्क म्हणजे काय केलं पाहिजे, आपण जे नवीन नवीन ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शनं भरवले पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या तिसऱ्या सूत्राला काय मिळेल, न्याय मिळेल. आणि लायब्ररी इज ग्रोविंग ऑर्गनिझम म्हणजेच ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. याच्यामध्ये फ्युचर्स नीड्स म्हणजे भविष्यकालीन सगळ्या गोष्टींचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे आणि ग्रंथालयात नवीन नवीन गोष्टींची भर घातली पाहिजे. क्वेश्चन नंबर 39 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 40. त्याचा आन्सर आहे डी. याच्यामध्ये पण आपल्याला जोड्या लावायला सांगितले. बायोग्राफिकल सोर्स. बायोग्राफिकल क्वेश्चन नंबर 40 आन्सर डी. बायोग्राफिकल सोर्स लिंक्डइन, इन्सायक्लोपीडिया, LIS विकी, डिरेक्टरी, फुल टेक्स्ट सोर्स ऑनलाईन आणि डिक्शनरी ओल्डीज. बघा याच्यामध्ये खूप म्हणजे सिक्वेन्स खूप छान होता. ह्याच्यामध्ये हे जर लक्षात ठेवायचं, डिक्शनरी ओल्डीज किती सुंदर लक्षात राहण्यासारखं आहे. बायोग्राफिकल सोर्स लिंक्डइनची स्थापना 2002. इन्सायक्लोपीडिया, LIS विकी, डिरेक्टरी, फुल टेक्स्ट सोर्स ऑनलाईन अँड डिक्शनरी ओल्डीज. क्वेश्चन नंबर 40 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितले आहेत. त्याचा आन्सर आहे ए. ETC नेदरलँड, NTC USA, BLLD UK आणि निस्केअर इंडिया. ETC USA. क्वेश्चन नंबर 41 चा आन्सर आहे ए. ETC नेदरलँड, NTC USA, BLLD UK आणि निस्केअर इंडिया. क्वेश्चन नंबर 41 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. त्याचा आन्सर आहे डी. याच्यामध्ये देखील आपल्याला जोड्या लावायला सांगितलेत. सिस्टमॅटिक इंडेक्सिंग जे कैसर, प्रेसी, डेरिक ऑस्टिन, विनिटम, मॉर्टिमर टॉप आणि चेन प्रोड्युसिंग याचा रंगनाथन. हे क्वेश्चन खूप वेळा आलेलं आहे, पुन्हा रिपीट करायची गरज नाही तरी सांगते. सिस्टमॅटिक इंडेक्सिंग जे कैसर, प्रेसी, डेरिक ऑस्टिन, युनिटम, मॉर्टिमर टॉप अँड चेन प्रोड्युसर SR रंगनाथन. क्वेश्चन नंबर 42 आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. याच्यामध्ये देखील जोड्या लावायला सांगितल्यात. त्याचा आन्सर आहे ए. मेटा सर्च इंजिन, हॉटबॉट, वेब डिरेक्टरी, गॅलेक्सी, सब्जेक्ट गेटवे, लायब्ररी स्पॉट अँड अर्ची सर्च इंजिन. अर्ची हे काय आहे, एक सर्च इंजिन आहे. क्वेश्चन नंबर 43 आन्सर ए. मेटा सर्च इंजिन, हॉटबॉट, वेब डिरेक्टरी, गॅलेक्सी, सब्जेक्ट गेटवे, लायब्ररी स्पॉट अँड अर्ची सर्च इंजिन. क्वेश्चन नंबर 43 आन्सर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. याच्यामध्ये पण जोड्या लावायच्यात. त्याचा आन्सर आहे बी. नॉमिनल व्हेरिएबल, क्लासिफिकेशन फॉर जेंडर, नॉमिनल व्हेरिएबल, क्लासिफिकेशन ऑफ जेंडर, इंटरनल व्हेरिएबल, टेम्परेचर इन सेंटीग्रेड, ऑर्डिनल व्हेरिएबल, grades of students and ratio students and facility.
पुन्हा एकदा सांगते, नॉमिनल व्हेरिएबल, क्लासिफिकेशन ऑफ जेंडर, इंटरनल व्हेरिएबल, टेम्परेचर इन सेंटीग्रेड, ऑर्डिनल व्हेरिएबल, grade of the student and ratio students and faculty. Question number 44, answer B. Next question number 45, त्याचं देखील आन्सर बीच आहे. इंटरनेट डिलिव्हरी मशीन्स, कम्प्युटिंग टूल्स अँड techniques for assessing, www knowledge or navigation and digital library collection of e-resource. Internet delivery machines, computing tools and techniques for accessing, www knowledge navigation and digital library collection of e-resource. डिजिटल लायब्ररीमध्ये काय केलं जातं, कलेक्शन केलं जातं ई रिसोर्सचं. क्वेश्चन नंबर 45, आन्सर बी. इथं आपला डिसेंबर 2014चा सेकंड पेपर पूर्ण सॉल्व झालेला आहे. आता सेट एक्झाम तुमची जवळ आलेली आहे. सेट एक्झामच्या दृष्टीने मी ऑनलाईन क्लासेस घेण्याचा विचार केला आहे. ज्यांना ऑनलाईन क्लासेस करण्याची इच्छा आहे त्यांनी मला कमेंटमध्ये त्यांचा नंबर आणि त्यांचं जी काही ज्यांना करायचं त्यांनी कमेंटमध्ये मला रिप्लाय द्यावा आणि त्यांचा नंबर देखील त्यामध्ये टाकावा, म्हणजे मला त्यांच्याशी संपर्क साधता येईल. क्वेश्चन नंबर 45, आन्सर बी. इथं आपला सेकंड पेपर ऑल सॉल्व झालेला आहे. आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते. अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओत. धन्यवाद.